जय बाबा. जय बाबा. कसा आहेस तू? दादा कुठे आहे म्हणते तो? हा, दादाचा आता 5:30 ला 5:45 ला क्लास असतो. क्लासला गेला दादा. हा, क्लासला गेला तो. माझ्या घरी आहे ना म्हणा. तुझ्या घरी येऊ. जय बाबा. इंदू दीदी, सबको जय बाबा. दिलीप जी, अहिंसा जी आज आरती कर पाएंगे? हाँ बेटा. इंदू दीदी, आप प्रेयर करना, बहुत दिन हो गए आपने प्रेयर नहीं किया है. जय बाबा. नाफड़े भाऊ, शिव प्रसाद जी, सबको जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय मेहर बाबा, जय मेहर बाबा. जय बाबा. टाइम जय हो गया बाबा. है. जय बाबा. जय बाबा. जय बाबा ताई. दिलीप जी, सबको जय बाबा. टाइम जय हो गया बाबा. तो हम लोग ना शुरू करते. सबका माइक बंद जय कर बाबा. देते हैं. जय बाबा. जय बाबा. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. प्रियतम मेहर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा. जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. अवतार मेहर बाबा की जय. सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा. खऱ्या अर्थानं नवीन पुस्तक आता आपलं आजपासून सुरू होत आहे, म्हणजे आपण सुरुवात ऑलरेडीच केलेली आहे. लाईफ ॲट इट्स बेस्ट हे जे इंग्लिश पुस्तक आहे त्याचं मारा कंटक म्हणून पुण्याचे आहेत, त्यांनी भाषांतर केलेले आहे. जीवनाच्या सर्वोच्चपदी. आपण आतापर्यंत त्याच्यात मूळ पुस्तकाची प्रस्तावना बघितली, इंदुमती देशमुखांची प्रस्तावना बघितली, बाबांचा अल्प परिचय बघितला आणि गेल्या वेळेला आपण त्याचा संपूर्ण इंडेक्स पण पाहिलेला आहे. आता आज आपण आधीच आपण बघितलं की हे पुस्तक म्हणजे बाबांचा एक एक विचार, एक एक विषयावरचा ह्या पद्धतीने बांधलेलं पुस्तक आहे. आणि तुम्ही जर गुगल केलं तर ह्याला प्रत्येक पुस्तकाचं लेखकाचं नाव असतं, त्याला मेहर बाबा असं दिलेलं आहे. त्यामुळे बाबांच्या कोर पुस्तकातलं हे सुंदर पुस्तक आहे. ऑलरेडी बाबांच्या दयेने ह्या ग्रुपमध्ये आपली महत्वाची कोर पुस्तकं बाबांची भरपूर वाचून झाली आहे. म्हणजे मेनली जी मेजर महत्वाची पुस्तक आहे, गॉड स्पीक्स झालंय, डिस्कोर्सेस म्हणजेच मेहर बाबांच्या अध्यात्म परलेख व संदेश झाले, प्रेम झाले. आपण गेल्या वेळेला आता नुकतंच द स्पार्क्स ऑफ ट्रूथ हे जे आहे सी.डी. देशमुखांनी केलेलं, सत्याचे स्फुल्लिंग, हे पण पुस्तक वाचलंय. आणि आता आपण हे लाईफ ॲट इट्स बेस्ट घेतलेलं आहे. कुणाचे मिस झाले असतील, काही मागचे हवे असतील तर यूट्यूबवर हे सगळे मेहर बाबा बुक रिडिंग वसंत पालवे टाकलं की तुम्हाला लिंक येईल आणि सगळी पुस्तकं अवेलेबल आहेत. प्ले लिस्टमध्ये जायचं, ते बघायचं नसेल तर मेहरजी ॲप आहे हैदराबादवाल्यांचं, तिथं भाषा वाईज त्यांनी पुस्तकं दिलेली आहेत, सगळं हिंदी, इंग्लिश, मराठी. त्यात मराठीमध्ये तुम्हाला ठाणे सेंटर असं दिसेल, नाव नाही टाकलेलं तिथे, माझं मी ठाणे सेंटर म्हणून टाकलंय, तर त्यातही ही पुस्तकं तुम्हाला रेकॉर्डिंगवाली मिळून जातील. आजचं वाचन म्हणजे ह्याला पुस्तकाचं पेज नंबर 1 म्हणूनच त्यांनी दिलेलं आहे, परमेश्वर आणि त्याचे गुणविशेष. ईश्वराचा दैवी व्यापार. चिरंतन व अविभाज्य ईश्वर विरोधी द्वंद्वांच्या द्वारे विविध भूमिका एकाच वेळी सतत वठून आपली द्वैतातील विश्वसृष्टीची आभासमय व्यापारी उलाढाल चालवित असतो.
घाबरून जायचं काहीच कारण नाही. त्यावेळेची भाषा अशीच होती, त्यातही पुण्याच्या गृहस्थ आहेत. तर त्याने असं म्हटलंय, चिरंतन अविभाज्य. अविभाज्य म्हणजे ज्याचे तुकडे करता येत नाही, जो सलग आहे, एक आहे. चिरंतन म्हणजे इटर्नल, जो नेहमीसाठी आहे, शाश्वत. विरोधी द्वंद्व. आता द्वंद्व म्हणजे काय? सुख, दुःख, आशा, निराशा, अंधार, उजेड, समर्थता, दुबळेपणा वगैरे वगैरे, जे पण आपल्याला आपण बोली भाषेत ज्याला विरुद्धार्थी शब्द म्हणतो, द्वंद्वात्मक जे शब्द आहेत, हे द्वंद्व हा द्वैताचा भाग आहे. सुख, दुःख, चांगलं, वाईट. आता चांगलं आणि वाईट हा सुद्धा द्वंद्व आहे, म्हणजे द्वैताचा भाग आहे. आणि म्हणूनच बाबा जेव्हा म्हणतात की वास्तविक सुख, चांगलं वाईट असं काही नसतंच, असं जेव्हा बाबा म्हणतात तेव्हा त्याला इतका खोल अर्थ आहे की जेव्हा ती ईश्वर अवस्था आहे, ईश्वरी अवस्था कशी आहे? अद्वैत आहे. अद्वैत असल्यामुळे तिथे द्वंद्व नाही, म्हणून तिथे चांगलं वाईट असं काही नाही. तिथे चांगलंच चांगलं आहे. तिथे सुख दुःख असं द्वंद्व नाही, म्हणून तिथे इटर्नल ब्लिस आहे, अनंत आनंद आहे. तिथे दुबळेपणा नाहीये, म्हणून अनलिमिटेड पॉवर आहे. सगळा कार्यकारण भाव छान बाबांनी समजावून सांगितला, फक्त त्याची अशी लिंक तार लागली पाहिजे. ठीक. इथे हे सांगितले की चिरंतन आणि अविभाज्य, ज्याचे इटर्नल आणि इनडिव्हिजिबल. आपल्या पारवर्धी प्रार्थना ही स्वयंपूर्ण आहे, सगळी सुंदर आहे, त्यात सगळं काही आलेलं आहे. संपूर्ण अध्यात्म, संपूर्ण गॉड स्पीक्स हे परवर्धिकार प्रेयर मध्ये आहे. ईश्वर विरोधी द्वंद्वांच्या द्वारे, ही जी द्वंद्व आहेत म्हणजे सुख दुःख यांच्या मार्फत, हाच ईश्वर जो इटर्नल आहे, शाश्वत आहे, तो ईश्वर या द्वंद्वांच्या मार्फत एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका स्वतः वठवतो, स्वतः करतो. आणि अशा पद्धतीने त्याचं स्वतःचं जी ही सृष्टी त्याने निर्माण केलेली आहे, जी द्वैतमय सृष्टी आहे, जी आभासमय आहे, जी भ्रामक आहे, खरी नाहीये, भ्रम आहे, अशा ह्या द्वैताच्या सृष्टीतली जी उलाढाल आहे, तो ईश्वर स्वतःच चालवतो. सृष्टी कोणाची? त्याची, ईश्वराची. उलाढाल कोण करतो? तोच करतो. कशा मार्फत करतो? हे जे आपले आभासमय सगळी रूप आहेत त्यांच्या मार्फत. कोणत्या दुनियेत? त्यांनीच निर्माण केलेल्या आभासमय दुनियेत. म्हणजे काय की जसं कल्पना, लहान मुलं असतात, काहीतरी सांगतात की मी असं केलं तसं केलं, हे सगळं त्यांचं कल्पनेचं साम्राज्य असतं. तसं ही दुनिया म्हणजे कल्पनाचं साम्राज्य आहे, आणि ह्याच्यामधल्या सगळ्या भूमिका ईश्वरच वठवत असतो. तुम्ही, आम्ही, सगळे जीव, सगळ्या वस्तू, ह्यातही ईश्वरच आहे. तोच ती भूमिका, तो रोल प्ले ज्याला आपण म्हणू शकतो, रोल प्ले आहे, तो ती भूमिका वठवतो. कशाच्या मार्फत? आपल्या मार्फत, ह्या द्वैतमय दुनियेमार्फत, ह्या द्वंद्वामार्फत. तो हा ईश्वराचा व्यापार. संत महात्मे म्हणजे परमात्म्याची जमेची बाजू. आता ईश्वराचा व्यापार कसा आहे? तर जे संत आहेत, पुण्यात्मे आहेत, महात्मे आहेत, ती म्हणजे ईश्वराची, परमात्म्याची जमेची बाजू. कमाई किंवा भांडवल. तर पापी, दुरात्मे हे त्याचे दायित्व है ना, असेट अँड लायबिलिटी. जे कॉमर्सवाले आहे त्यांना पटकन कळेल. असेट, लायबिलिटी आजकाल सगळ्यांना माहित असतं. बॅलन्स शीट है ना, एक जमा बाजू, एक खर्च बाजू, एक भांडवल आहे, एक देणे आहे, जबाबदारी आहे. तर हे जे दुरात्मे आहेत, पापी लोक आहेत, हे त्या ईश्वराचं दायित्व असतं, लायबिलिटीज असतात, जबाबदारी असते किंवा ऋण असतं, त्याच्यावरचा बोजा असतो. प्रज्ञा आणि न्याय यांचे, प्रज्ञा म्हणजे बुद्धिमत्ता, प्रज्ञा आणि न्याय किंवा धर्म यांचे अखंड असीम उगमस्थान असलेला परमात्मा आपल्या खर्चाचे रूपांतर कमाईत वा कर्जाचे रूपांतर भांडवलात करण्यात निरंतर घडून गेलेला असतो. थोडीशी रूपकात्मक भाषा आहे ही, कारण त्याचं हेडिंगच आहे ईश्वराचा दैवी व्यापार. ईश्वराचा व्यापार आहे, पण तो कसा आहे? डिव्हाइन बिझनेस आहे. कुठला दैवी व्यापार आहे?
तर ही जी जमेची बाजू आहे सगळे पुण्यात्मे आणि खर्चाची किंवा लायबिलिटीची बाजू जी आहे ते पापी, तर ही जी लायबिलिटी आहे ती असेट्स मध्ये त्याला परावर्तित करायची आहे आणि या कामात तो बिझी असतो, गढून गेलेला असतो. पुढे यथार्थ देणगी. यथार्थ देणगी म्हणजे अगदी दान, डोनेशन, ती अगदी योग्य डोनेशन. यथार्थ देणगी म्हणजे काय? एखादी देणगी जर यथार्थ ठरवायची असेल तर ती देणारा आणि तिचा स्वीकार करणारा या दोघांनीही आपापसातील देण्या घेण्याचा व्यवहार पूर्णपणे विसरून गेले पाहिजे. की इथे काय मेसेज आला इथे हे सांगितलेलं आहे की एखादं जर देणं आहे, दान आहे, ते जर योग्य यथार्थ ठरवायचं असेल तर देणाऱ्याने विसरून जायचं की मी काही दिलंय आणि घेणाऱ्याने पण विसरून जायचं की मी काही घेतलंय. देणारा आणि घेणारा दोघांनीही विसरून जायचं की आपण काही दिलंय. घेणाऱ्याने विसरायचं, ना देणाऱ्याने समजायचं की मी दान देऊन काही उपकार केलाय की त्याला उपकृत केलं, ना घेणाऱ्याने समजायचं की मी हे दान त्याच्याकडून घेऊन त्याचं काही उपकाराचा ओझं माझ्या शिरावर झालंय. असं दोघांच्याही ठिकाणी ही भावना बिलकुल नसायला पाहिजे. संपूर्ण विस्मरण. आपल्याकडे म्हण आहे बघा, उजव्या हाताने दिलेलं डाव्या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे, म्हणजे मनातून तो विचार काढून टाकायचा. संपूर्ण विस्मरण याचा अर्थ देणगी देणाऱ्याला काहीतरी दिल्याची व देणगी घेणाऱ्याला काहीतरी स्वीकारल्याची जाणीव होता कामा नये. कामाला तर यायचं, देणगी तर द्यायची, पण स्वतःलाही नाही कळलं पाहिजे की आपण काही देणगी दिली आणि घेणाऱ्यालाही नाही कळलं पाहिजे की आपण काही त्याच्याकडून देणगी घेतली आहे. इतकं ते दान हे असावं की त्याची जाणीव सुद्धा नसावी. पहिल्याच विस्मृती झाली नाही तर त्याने दुसऱ्यावर उपकारांचे ओझे लादल्यास, जर त्याच्या डोक्यात असेल सारखं अरे मी इतकं डोनेशन दिलं, मी हे केलं, मी ते केलं, तर काय होतं की घेणाऱ्यावर एक उपकाराचं ओझं लादल्यासारखं होतं. उलट दुसरा न विसरल्यास आपण पहिल्याचे ऋणी असल्याची जाणीव त्याला पोचत राहते. जो घेणारा आहे तो जर विसरला नाही तर त्याला सारखी जाणीव पोचत राहते की मी याचं देणं लागतो, मी ह्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेलो आहे. पान नंबर 2. प्रेमाची खरी खुरी देणगी मानवाला कोणाकडून प्राप्त होत असेल तर ती फक्त परमेश्वराकडून. खरी देणगी कोणती? प्रेमाची. आणि तो देणारा कोण? दाता आहे, परमेश्वर आहे. खरं प्रेम फक्त परमेश्वराकडून मिळतं, इतर कोणाकडूनही नाही. कारण त्याची स्मृती परस्परांनाही राहिलेली नसते. अशा तऱ्हेच्या संपूर्ण विस्मृतीमुळेच म्हणजे विसरून जाण्यामुळे ईश्वरावर प्रेम करण्यासाठी मानवाला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा अविरतपणे करीत राहणे शक्य होते. त्यामुळेच to love you more and more and more and more and still yet till we become worthy of union. म्हणजे इतकं प्रेम करायचं ताकद दे की त्या लायक आम्ही होऊ. कशासाठी? तुझ्याशी एकरूप होण्याचा लायक आम्ही होऊ. एकरूपता पण नाही, त्या लायक आम्ही होऊ, ती लायकी प्राप्त करू इतकं प्रेम करण्याची आम्हाला ताकद दे. खूप महत्वाच्या प्रार्थना. एक एक शब्द जर त्याच्या खोलात जाऊन बघितला, मानवाला आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा अविरतपणे करीत राहणे शक्य होते आणि ईश्वर हा सदैव अखिल मानवजातीचे एकमेव आराध्य दैवत बनतो. सर्वज्ञ परमात्म्यास विस्मृती का बरे व्हावी? जो आता प्रेमाचं दान तो देणारा आणि आपण घेणारे, पण त्याला स्मृती नाही की मी ह्याला प्रेम दिले. आणि म्हणून ड्यू टू एक मिनिट, काय मेसेज होता? आवाज येतोय ना माझा?
due to non-understanding Marathi language, I am left the conversations. That is okay, Mr. शिव प्रसाद, आप अभी भी अगर है सुन रहे हैं तो इंग्लिश वाला ट्यूसडे और थर्सडे को होता है। जय बाबा। ये मराठी स्पेशल मराठी ही रहता है। जय बाबा। सर्वज्ञ, तर हा परमात्म्याला प्रेमाची देणगी द्यायला तो सर्वज्ञ आहे, इन्फिनिट। या शिवप्रसाद जी, जय बाबा। सॉरी, आप ट्यूसडे को ज्वाइन करना, मतलब कल मंगलवार को, और थर्सडे को करना। थर्सडे एंड ट्यूसडे बोथ डेज आर इंग्लिश इनटू हिंदी, इंग्लिश में पढ़ के हिंदी में उसको एक्सप्लेन करते हैं। और मंडे का एक्सक्लूसिव मराठी होता है, एटलीस्ट फॉर सम डेज इट विल बी ओनली मराठी। जय बाबा। तो जो परमात्मा अनंत ज्ञान आहे त्याला कसं काय विस्मरण होईल बरं? उघडच आहे। त्याला विस्मृती झाल्याशिवाय तो मानवाला जी देणगी बहाल करतो ती खऱ्या अर्थाने देणगीच होऊ शकत नाही। जर त्याला स्मृती राहिले की मी प्रेम दिलं, तर मग ते प्रेम होणार नाही, मग ती दान होणार नाही, मग ती देणगी होणार नाही। ती जर यथार्थ प्रेमाची, फार मोठा विचार, फार वेगळा विचार आहे हा, फार महत्वाचा आहे। प्रेमाच्या देणगीचं सुद्धा, दानाचं त्या परमात्म्याला सुद्धा आठवण राहायला नाही पाहिजे की मी याला प्रेमाचं दान दिलं, तेव्हा ते दान यथार्थ होईल। ही देणगी, ह्याच्यावर नक्की इतरांना आणि कुणाला काही म्हणायचंय? नाफडे भाऊ, गांगडे सर, देशपांडे भाऊ, तर नक्की म्हणा। ही देणगी अप्रत्यक्षपणे कार्य करत असल्याची जाणीव मानवाला ईश्वर होऊ देत नाही। तो जो ईश्वर आहे मनुष्याला जाणीव होऊ देत नाही की त्यांनी जे प्रेमाची देणगी दिली तीच एक प्रकारे अप्रत्यक्षपणे कार्य करत असते। जे काही आपल्या आयुष्यात चांगलं वाईट घडतं ते त्याच्या प्रेमामुळे घडतं, पण ती ही जाणीव तो ते होऊ दिसत, कारण ते कसं असतं? अदृश्य स्वरूपात असतं। त्यांनी जरी मदत पाठवली तरी आपल्याला दिसते का? नाही। कुणाच्या माध्यमातून तो करणार। या नेणिवेतूनच मानव सरते शेवटी आपल्या ईश्वरत्वाचा साक्षात्कार करून घेतो। ज्यावेळी सर्वज्ञ परमात्मा प्रेमाच्या खऱ्या देणगीचा वर्षाव करतो त्यावेळी तिची संपूर्ण विस्मृती ही आपल्या भक्तांविषयी बाह्यतः वज्रादपि कठोराणि, याची फुटनोट आपण वाचू नंतर, है ना। हे एक वाक्प्रचार असतो ना, वज्रादपि कठोराणि, आणि कशात लोण्यापेक्षाही मऊ असं एक आहे ते सुभाषित संस्कृत मध्ये। अशी वृत्ती धारण करून तो प्रगट करत असतो। यामुळेच की काय, प्रेम मार्गावरील ईश्वर प्रेमिकांना असंख्य यातना सोसाव्या लागतात। म्हणजे वर बघता आपल्याला वाटतं तो इतका कठोर कसा होऊ शकेल? हा ईश्वर माझ्या पाठीशी असताना या गोष्टी माझ्या आयुष्यात कशा होऊ शकतील? हे जे काही आपल्याला वाटतं ते त्या भक्तांना यातना सोसाव्या लागतात। का? कारण त्यांनी दिलेल्या प्रेमाच्या देणगीचं दान तो स्वतःही विसरतो, तो भक्तही विसरलेला असतो, आणि जे काही घडतं ते त्याच्याचमुळे घडत असतं, पण आपल्याला ते कळत नसतं। आणि म्हणून ती विस्मृती व्हावी की जेणेकरून ते दान यथार्थ व्हावं, म्हणून ती विस्मृती आहे असं म्हणता येईल। इतकेच नाही तर आपला एकमेव प्राणसखा जो पुरुषोत्तम, त्याच्या विरहाच्या कल्पनातीत वेदना त्यांच्या अंतःकरणास व्याकुळ करून सोडतात। आता इथे एक फुटनोट आहे, ती वाचते मग पुढे जाऊया। वज्रादपि कठोराणि, वज्रापेक्षाही कठोर। वज्र हे अत्यंत कठोर असं अस्त्र समजलं जातं, म्हणजे वज्राहून कठोर। वज्रादपि कठोराणि मृदुनी कुसुमादपि, म्हणजे कुसुम म्हणजे फूल, फुलापेक्षाही कोमल, असे एक संस्कृत सुभाषित वचन आहे। वज्रादपि कठोराणि मृदुनी कुसुमादपि, ज्याचा अर्थ वज्राहून कठीण आणि फुलापेक्षाही मृदू। परमेश्वर हा असाच असतो, त्याचे अंतरंग फुलाहूनही मृदू, परंतु मायेतील त्याची कार्यपद्धती अत्यंत कठोर असते।
मायेशी कठोरतेने वागल्याशिवाय सत्याच्या अंतरंगात प्रवेश करता येत नाही. भक्ताच्या अंतःकरणात असणाऱ्या वासना आणि त्यांचे मूळ उगमस्थान जो अहंकार त्यांना जमीनदोस्त करण्यासाठी परमेश्वर आपल्या भक्तांशी बाह्यतः कठोरपणे वागत असतो. वर आपल्याला वाटतं की किती कठोर आहे, असं कसं करू शकतात बाबा, पण ते त्या व्यक्तीच्या भल्यासाठी असतं. ते बाह्यतः असतं, अंतरंगात त्याच्या प्रेम असतं, पण ते प्रेम दिसू द्यायचं नसतं. भक्ताला ही जाणीव व्हायला नको की ईश्वराने मला प्रेमाचं वरदान दिलंय, आणि त्या ईश्वरालाही विसरायला हवं की मी प्रेमाचं वरदान दिलंय. म्हणून बाह्यतः तो कठोर वागत असतो, परंतु त्यांचं अंतरंग कोमल असतं. त्याच्या हृदयात सदा सर्वांसाठी दयाभाव असतो, म्हणून आपण त्याला कंपॅशनेट फादर म्हणतो. त्याच्या सृष्टीबद्दल त्याला अतीव प्रेम आहे. त्या सृष्टीतल्या प्रत्येक जीव आणि वस्तूसाठी त्याच्या मनात कळवळा आणि प्रेम आणि दयाभावच असतो. तो कधीही कुणाला पनिशमेंट किंवा शिक्षा करत नाही. त्यांनी कुणाला शिक्षा करणं म्हणजे स्वतःला शिक्षा करण्यासारखं आहे, कारण सर्व मध्ये सर्व भूतामात्रे तोच भरून राहिलेला आहे. सर्वांमध्ये तोच जर भरून राहिलेला आहे, तोच जर आमच्या ठिकाणी आहे, तर तो शिक्षा करणार कुणाला? आम्हाला काही शिक्षा केली म्हणजे त्याने स्वतःलाच शिक्षा करण्यासारखं आहे. म्हणजेच ईश्वर कुणालाही शिक्षा करत नाही. त्या कठोरपणे भक्तांचा अहंकार झडत जाऊन शेवटी ते ईश्वराशी एकरूप होतात. व तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, अशी त्यांची ही ईश्वरमय स्थिती होते. हे खूप सुंदर आहे, पण हे अधिक सुंदर पद्धतीने कुणीतरी सांगावं अशी माझी विनंती आहे. मी पाहिजे तितकं त्याला छान न्याय देऊ शकत नाही असं मला वाटतंय. परमेश्वर सर्वज्ञ असल्याने माझी एक विनंती आहे, आपला जो हा ग्रुप आहे मराठीचा, जीवनाच्या सर्वोच्चपदी, ह्यात ही पानं टाकलेली आहेत, तेव्हा कोणीतरी त्यातनं वाचून ह्याच्यावर पुन्हा आणखीन भाष्य केलं तर बरं होईल. परमेश्वर सर्वज्ञ असल्याने खऱ्या देणगीचे मर्म त्याने अचूक हेरलेले असते. त्यामुळेच आपल्या भक्ताबाबत तो इतका कठोर बनतो. पण ईश्वरी प्रेमसागरात खोलवर डुंबणाऱ्या त्या प्रेमकाच्या प्रेमानंदी एवढी काही टाळी लागलेली असते की आपण त्या सर्वेश्वरावर प्रेम करीत आहोत, व हे प्रेम देखील साक्षात प्रभूचीच कृपा आहे याचीही त्याला शुद्ध राहत नाही. त्याला वाटतं की त्याने मला येतच नाही प्रेम करायला, मी प्रेम करतच नाही. त्यामुळे ईश्वरावरील त्याचे प्रेम सदैव अधिकाधिक उत्कटच होत जाते, वाढतच जाते, आणि तसंच ते व्हायला हवं. ही दैवी इश्काच्या मस्तीची जर आपण म्हणत असतो वी आर बाबा लव्हर्स, मी बाबावर प्रेम करतो, ती चूक आहे. ही जाणीव नसावी, तेव्हाच ते यथार्थ देणगी होईल. ही दैवी इश्काच्या मस्तीची धुंदी म्हणजे ईश्वरी प्रेमामुळे होणारी आत्मविस्मृती, स्वतःलाही विसरून व्हायला हवं एवढं ते प्रेम असावं. चढल्यामुळे भक्ताच्या अंतःकरणात जागृत झालेल्या विरह वेदना शांत न होता तो भक्त उत्तरोत्तर अधिकाधिक भडकत जाणाऱ्या त्या अतुलनीय प्रेमाग्नीमध्ये पार होरपळून जातो. फायर ऑफ लव्ह, क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बाबांनी प्रेमाचं 2 प्रकार सांगितलेले आहेत. जे असं तडपणारं असतं ते फायर ऑफ लव्ह, जे प्रेमाश्रमच्या मुलांमध्ये झालं होतं. आणि बाबांनी दुसरा प्रकार, मला आठवत नाही त्याचा नेमका शब्द, म्हणजे शांत प्रेम. ते जे शांत प्रेम आहे, प्रेमाची ज्योत म्हटलेलं, फ्लेम ऑफ फायर किंवा असा काही शब्द आहे, मला आठवत नाही. कुणाला आठवत असेल तर नक्की सांगा. हे की बाबांनी सांगितलं की हे फायर ऑफ लव्ह मला आता त्याच्यात तब्दील करायचं आहे मुलांचं, की ते शांत पाहिजे, ते भडकणाऱ्या ह्याच्यासारखं तडपणारं नको. तर इथे ती जी
फायर ऑफ लव्ह आहे, प्रेमाग्नी आहे. त्या प्रेमाग्नीचं वर्णन केलंय की ह्या प्रेमाच्या अग्नीमध्ये त्याला माहिती नाही की तो ईश्वराच्या कृपेमुळेच त्याच्यावर प्रेम करतो किंवा प्रेम करत असल्याची जाणीवही नसते. आणि ईश्वराशी भेटण्यासाठी त्याच्या प्रेमामुळे त्याची एवढी तगमग होते. आणि त्याच्यामध्ये जे बाबा सांगतात की क्रिएट लॉंगिंग मोर अँड मोर, तर अधिकाधिक त्या प्रेमाग्नीमध्ये तो होरपळू लागतो. आणि ह्यातूनच आपल्या ईश्वरी प्रियतमाशी सदोदित एकरूप होऊन त्याचीच हुबेहूब प्रतिमा बनून बाहेर पडण्याचा अंतिम विजय तो मिळवतो. वास्तविक जेव्हा तो असं प्रेम करतो, जेव्हा त्या प्रेमाग्नीत तो होरपळतो, तेव्हा त्याच्या डोक्यात हे बाकीचं काही नसतं, उद्देशही नसतो, एमही नसतं. आणि हे काही मला ईश्वर साक्षात्कार पाहिजे वगैरे हे जर असेल तर ते खरं प्रेम नव्हे. जेव्हा तो त्या प्रेमाग्नीत होरपळून निघत असतो तेव्हा डोक्यामध्ये बाकीचे विषय त्याच्या नसतात. पुढे ईश्वर म्हणजे सनातन अस्तित्व होय. इथे 1-2 मिनिट इतर कुणाला ह्याच्यावरती काही यथार्थ देणगी, जे ईश्वरालाही त्याची स्मृती नसते आणि घेणाऱ्यालाही स्मृती नसते, हा एक जो नवीन मुद्दा प्रेमाबद्दलचा, आज आपण प्रेमावर एवढं पुस्तक वाचलं, पण हा विचार कधी आपण, ॲटलिस्ट फॉर मी इट इज न्यू, की ही प्रेमाची सुद्धा एक देणगी आहे. ती जर यथार्थ ठरायची असेल तर जसं बाकी दानाबद्दल बाबा सांगतात दिलेल्याने विसरून जावं, घेतल्याने विसरून जावं, तसं हे प्रेमाचं हे अत्यंत मोठा आणि फार मौलिक वेगळा विचार आहे. मी गांगडे सरांना विनंती करते की गांगडे सर तुम्ही याच्यावर थोडंसं काही बोलावं असं माझी इच्छा आहे, इतरांनाही गायडन्स होईल. जय बाबा. मी माईक अनम्यूट केलाय. थोडं रिपीट करायला झालं काय, माझं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं थोडं. अच्छा, मध्येच कोणीतरी आलं त्याच्यामुळे 2 मिनिटासाठी मी जस्ट उठलो होतो. नाही, ह्याच्यात सर मेन म्हणजे मी त्याचं सार एवढंच सांगू इच्छिल तुम्हाला की याच्यात म्हटलेलं आहे की देणगी जी आहे, यथार्थ देणगी कोणतं, त्याचं चॅप्टरचं नावच आहे यथार्थ देणगी. तर यथार्थ दान, तेच दान किंवा देणगी किंवा गिफ्ट यथार्थ होईल की देणाऱ्यालाही जाणीव नसावी मी काही दिलंय, त्याला उपकृत केलंय, आणि घेणाऱ्यालाही जाणीव नसावी की त्याने मला काही दिले आणि त्या ओझ्याखाली मी आहे. हे जेव्हा दोघांच्या मनात नसेल, ते दिलेलं दान किंवा देणगी गिफ्ट जे आहे तिथचं दोघांनाही भान नसेल, तेव्हा ती यथार्थ देणगी म्हणता येईल. आणि मग पुढे त्यांनी ह्याच धागा पकडून पुढे असं म्हटलंय की ईश्वराचं जे प्रेम आहे तो ईश्वर पण त्याला स्मृती नसते की मी कुणाला प्रेम दिलंय. मग तो ईश्वर जर सर्वज्ञ आहे तर त्याला विस्मृती कशी होते. पण त्याच्याच प्रेम जे आहे ते कसं कारणीभूत असतं की सगळ्या गोष्टी घडायला, प्रेमी त्याच्या प्रेमीच्या जीवनात ज्या काही गोष्टी घडतात चांगल्या वाईट, त्या वरवर बघताना आपल्याला कठोर जरी वाटल्या तरी त्याच्या मागे त्याचा उद्देश त्याचं भलं करणं हाच असतो. कारण तो बाह्यतः कठोर वाटतो पण अंतरंगात तो दयाळू आहे. सांगितलेलं आपण करेक्ट आहे. आणि जर यथार्थ देणगी म्हणाली म्हणजे जी खरी देणगी आहे, आणि लव्ह इज अ गिफ्ट फ्रॉम गॉड टू मॅन, हे बाबा म्हणालेच आहे की जी ही देणगी स्वरूपातच दिल्या जाते, देणगी स्वरूपातच मिळते फक्त. आणि भक्ताला, प्रेमीला त्याप्रती तयार व्हावं लागतं, त्याची प्रिपरेशन, त्याला क्वालिफाईड व्हावं लागतं, हे बाबा म्हणाले. आणि यथार्थ म्हणजे माझं इंटरप्रिटेशन मला असं वाटतं की जी कधी न संपणारी जी देणगी, तो जो ठेवा आहे देणगीचा, वन्स ही हॅज गॉट, त्याला ती मिळाल्यानंतर जी आहे, कारण तो तयार झाल्यानंतरच ती देणगी त्याला मिळते, त्याला गिफ्ट या स्वरूपात मिळते त्याची तयारी झाल्यावर. आणि मग ती शाश्वत, जो यथार्थ शब्द वापरला तर मला असं वाटतं की ती कधीही न संपणारी हा जो ठेवा त्याला या माध्यमातून मिळालेला आहे प्रेमाच्या देणगीचा, हा नेहमीसाठी थ्रूआउट त्याच्याजवळ राहतो. आणि हे तर अगदी बरोबर आहे की दिल्यानंतर म्हणजे विस्मृतीचा जो भाग आहे तो परमेश्वराचा तो अवतार आहे. तर विस्मृतीच्या बाबतीत नाही सांगता येणार, कारण तो त्याला कधी विस्मृती होऊ शकत नाही परमेश्वराला, देणाऱ्याला. पण मला ज्याचं इंटरप्रिटेशन किंवा ज्याचा अर्थ असं वाटतो की यथार्थ म्हणजे त्याच्याजवळ हा इटर्नल मिळालेला असा मौलिक ठेवा आहे जो दुसरं कोणी देऊ शकत नाही.
मला जय माता, जय माता. थँक्यू सर. जय बाबा, जय बाबा. तुम्ही सांगत असताना मी विचार करत होते, त्याच्यावरनं मला एक हे झालं की तिथे आणखीन एक शब्द आहे की जाणीव नसावी. तर जसं बाबा सांगतात ना, आपल्या आयुष्यात काही चांगलं वाईट घडलं की आपण सांगतो बाबांमुळे असं सांगितलं. बाबा म्हणतात, इज दॅट सो? आय हॅव नॉट डन दिस. हा चमत्कार मी केलेला नाही. त्यांच्या कृपेने, त्यांच्या पॉवरमुळे जो झालेला असतो आणि भक्ताच्या श्रद्धेमुळे. तरीही बाबा सांगतात की मी जाणीवपूर्वक काही केलेलं नाही. इट इज अ न्यूज टू मी. माझ्यासाठी एक बातमी आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यासाठी तर सगळ्या सृष्टीवर त्याचं कायम प्रेम आहेच, पण तो ते जाणीवपूर्वक देत नाही आणि दिलं तरी त्याची जाणीव ठेवत नाही की मी याला प्रेम दिलं आणि बदल्यामध्ये त्याने मला प्रेम न देता तो मायेच्या पसाऱ्यात गुंगला, याची जाणीव तो ठेवत नाही. त्यामुळे विस्मृतीपेक्षा जाणीव हे जास्त योग्य होईल की ईश्वर त्याची जाणीव ठेवत नाही, त्याची मोजदाद काही तो देत नाही, ठेवत नाही की मी याला मापटभर दिलं, त्याला चिपटभर प्रेम दिलं, हे काही त्याच्याकडे नाही आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्यालाही पदोपदी जाणवत नाही. आपल्याला वाटतं की जसं मी नेहमी म्हणते, मी दगड आहे, मला प्रेम कशाशी खातात माहिती नाही, माझं कोणावरच प्रेम नाही, हे माझं आणि अगदी माझी श्रद्धा आहे याच्यावरती, कारण ज्या पद्धतीचं प्रेम बाबांची अपेक्षा आहे. हा देशपांडे भाऊ, एकच मिनिट हा, जरा मी काय करते, हे रेकॉर्डिंग थांबवून परत नवीन चालू करते, कारण लॅपटॉपचं चार्जिंग संपलं आणि रेकॉर्डिंग चालू असताना चार्जिंग सुरू केलं की रेकॉर्डिंग खराब होतं. हा अनुभव आहे. एकच मिनिट हा. जय बाबा.